कोणत्या योजना आणल्या तर त्यांनी पहिले सांगाव्या. ते सगळंच अस्तित्व संपलंय आणि अस्त्र पण संपत चाललंय. संपू नये असं मला वाटतं. मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो. त्याची तब्येत चांगली, पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. त्यांना माहिती आयुष्यात कधी सत्ता येणार नाही. सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन. आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत आणि तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं, मुंबई शहराचा कायापालट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं. राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन. निवडणुकीमध्ये त्या निवडणुका जिल्ह्यातही आहेत. या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील. पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये. मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं. पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार. पालकमंत्री म्हणत होते की सिंधुदुर्गाच्या निवडणुकीत पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे, पक्ष आहे. रवींद्र नारायण राणे खासदार आहे. माझं मत असं येणं व्हावं असं आहे. माझं मत असं आहे, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी. कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी.
महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असताना कणकवली नगरपालिकेची निवडणूक होऊ शकते आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून यांचं नाव चर्चेत आहे, तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे शिवसेना शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र प्रयत्न होते. राजन तेली यांनी याला दुजोरा दिला. त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन. हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं हे ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेल. त्यांनी राजन तेली यांची अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही स्वतः प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे काय जमा करतोय माहित नाही. मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणता विषय काय त्याचं ऑफिस का मोठा मिळून जसं कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. वाचवायला कोणी येऊ. मतदारसंघामध्ये निलेश राणे आमदार आहेत, त्या मतदारसंघामध्ये संदर्भात आपण काय युती व्हावीच म्हणतो जिल्ह्यात, त्या मतदारसंघ नाही जिल्ह्यात व्हावी. महायुती संदर्भात आपण म्हणतो त्यामध्ये महायुती व्हावी जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या नगर परिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटपाबाबत काही फॉर्म्युला ठरलाय का? उद्या ठरला भाऊ भाजपा असणार अनुषंगाने. थोरला भाऊ असं मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे, त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवतील. फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल तर मी विचार करेन त्याच्याबद्दल. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले. मला काय समजत तेलंगण कोण माणूस पण मी ओळखत असं कोणी बोले म्हणजे विशाल परब आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जोक आहे. राज्यात जमीन घोटाळा कुठून येत आहे का बातमी आपल्याकडे? संपादकांकडून ऑफिस राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री यांनी 200 कोटी जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयात वाटली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव आता हे मागे लागले. कामधंदा काय नाही, कामधंदे काय नाही, विषय काय नाहीये. जमीन घोटाळा असेल रितसर अर्ज करतोय, चौकशी होईल, कोर्ट कचरा होती, त्याच्यावर कॉमेंट्स करायचे. काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. आता त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसा आहे. हो सुरू होणार, त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कन्सल्ट केंद्रीय मंत्र्यांची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्री कॅबिनेट मध्ये मंजुरी केली तर प्रोसेस मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या, पण ते होईल त्यासाठी लागणारा
पेट्रोलच्या खर्चाने केंद्राने मान्यता दिली. गंगवडी कोल्हापूर रेल्वे नगराध्यक्ष पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं तर लागायचं. सर्वे तर झालेला आहे. फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले, पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे पहिली. आता अनेक जिल्हा रुग्णालयात ॲम्ब्युलन्स दिलेल्या आहेत. त्या ॲम्ब्युलन्स अभावी त्या उभ्या आहेत काय माहितीये असं काय नाही. सगळं तू कशा आधारे म्हणते तो माहितीशिवाय बोलताय. असं कसं म्हणतो तू? चौकशी करून हे करतो. बोल. ॲम्ब्युलन्स चालू आहेत सगळं. नाही रे, तू असं म्हणू नको. तपासून ठीक आहे आणि मला दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत लवकर आपण हे करू. नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. आणि जर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण आहे त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का? सांगा मला. एक झालं. आता कणकवली युती होते आहे का? तो कोण? राजन तेली टेम्पोररी आहे. हा, आता आला, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावा की नाही. आणि अशा बातम्या कशाला? काय होणार नाही. नाही राज्यामध्ये काय चित्र असेल? बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2. बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवे. अजून काही येतं तर लवकर सांग. ते आले दुखणं झालंय. आपले मुद्दे ठरवून आलेले ते संपले. एवढून चालतं. त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती. आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो. म्हणजे संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असा. बरोबर. होईल 2 दिवसात परत येईल पाहिजे. पण युती व्हावी याच विचाराच. हा, तू संपवतो का? त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगावं. तू नको बोलू. माहिती संदर्भात दादा हे कसं आलं? बैठक माहित नाही. आता ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय होईल. राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंधुदुर्गावर आहे. ते येतील. ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय काय होत नाही असं